इराणवरती अमेरिकेचा सगळ्यात मोठा हल्ला. इराणच्या इस्फहान शहरावरती अमेरिकेचा हल्ला. 2000 पाऊंड बंकर ब्रस्टर बॉम्बनं हा हल्ला करण्यात आलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. इराणचे जेरुसलेमवरती तुफानी क्षेपणास्त्रांचे हल्ले. 10 ठिकाणी स्फोट झाल्याची इस्रायली लष्कराची पुष्टी. इराणचे अनेक क्षेपणास्त्र हवेमध्येच नष्ट केल्याचा इस्रायलचा दावा. इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी. इराण, अमेरिका आणि इस्रायलकडून विमानतळ, रिफायनरी आणि ऊर्जा क्षेत्राला टार्गेट करण्यात आलं. शहरामधील इमारतींवरती देखील बॉम्ब वर्षाव. अनेकांना जीव गमवावा लागला. युक्रेननं इराणचा शाहेद ड्रोन पाडला. युक्रेनियन बनावटीच्या इंटरसेप्टरनं इराणी ड्रोनचा पाठलाग करत इराणी ड्रोन पाडलाय. ड्रोन पाडल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. इराणचा इस्रायलवरती बॉम्ब हल्ला. इस्रायलमधील बीर शेवा शहरावरती मोठा हल्ला करण्यात आला. इराणनं या हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवरती हल्ले. इराणी लढाऊ विमानावरती बॉम्बनं मारा. तर एका क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालीवरती देखील अमेरिकेचा हल्ला. अमेरिकी सेंट्रल कमांडनं याचा हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय. इराणी ड्रोन आणि रडार प्रणालीवरती देखील हल्ला करण्यात आलाय. तेलानं भरलेल्या कुवेतच्या जहाजावरती इराणचा जबरदस्त हल्ला. हल्ल्याच्या नंतर जहाजावरती आगडोंब उसळला. इराणचे जहाजावरती ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले. दुबई बंदर आणि कुवेतच्या लष्करानं या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणने इस्रायलवरती आणखी एक क्षेपणास्त्र डागलंय. इराणचा तेल अवीववरती देखील क्षेपणास्त्रांनी मारा. इस्रायलला हल्ला रोखण्यामध्ये अपयश आलंय. इराणी क्षेपणास्त्रांसह हवाई संरक्षण यंत्रणांना चकवण्याची क्षमता. महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती इस्रायलमधली मोठी बातमी आहे, कारण इस्रायलच्या संसदेमध्ये नवीन कायदा मंजूर करण्यात आलाय. पॅलेस्टिनींसाठी मृत्यूदंडाचा कायदा मंजूर. इस्रायली नागरिकांच्या हत्येच्या प्रकरणी दोषी आढळलेल्यांसाठी मृत्यूदंड. बेंजामिन नेतन्याहू यांच्या उपस्थितीमध्ये विधेयक मंजूर. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणच्या नौदल प्रमुखांचा मृत्यू. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांच्याकडून IRGCच्या नौदल प्रमुखांच्या मृत्यूवरती शोक व्यक्त. हल्ल्यामध्ये नौदल गुप्तचर प्रमुखांचा देखील मृत्यू झालाय. अमेरिकन सैन्याला हाकलून देण्याची हीच ती योग्य वेळ आहे. इराणचे आखाती देशांना आवाहन. हा हल्ला शत्रूच्या लक्ष्यांवरती करण्यात आला होता. सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याबद्दल इराणची प्रतिक्रिया. तर तो सौदी अरेबियावरती नव्हता, इराणची माहिती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडली आणि व्हाईट हाऊसच्या बाहेर नो किंग्सची निदर्शनं वाढल्यामुळे ट्रम्प निघून गेले. बंदुकीच्या फैरींचे आवाज येताच ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलंय. इराणचा इराकवरती पुन्हा एकदा मोठा हल्ला. इराकच्या US महाविद्यालयावरती इराणनं हल्ला केलाय. अमेरिकेच्या विश्वविद्यालयाचं हल्ल्यामध्ये नुकसान झाल्याचं कळतंय. इराकमधील अमेरिकेच्या स्थळांवरती देखील इराणचा निशाणा आहे. परदेशी पत्रकारांना होर्मुझच्या सामुद्रधुनीची सफर घडवण्यात आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी आखातामधल्या युद्धाची केंद्रबिंदू आहे. तर होर्मुझमध्ये 100हून अधिक टँकर आणि जहाजं असून होर्मुझ पूर्णपणे बंद नाही, इराणची माहिती. इराणसोबतचे युद्ध कधी थांबेल हे सांगता येणार नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हे स्पष्ट केलंय. तसंच इराणकडून 2 वेळा डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचा देखील दावा करण्यात आलाय. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावरती 500 लिटरच्या टाकीमध्ये पेट्रोल डिझेल भरून नेल्याचा प्रकार घडलाय. पेट्रोलची साठेबाजी केली जात असल्याचा संशय आहे. नियम धाब्यावरती बसवून पेट्रोल डिझेलची विक्री होतीये. सोशल मीडियावरती याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली. आखाती देशामधल्या युद्धाचा परिणाम ठाण्यामधल्या मासुंदा तलावामधल्या बोटिंगवरती होतोय. LPG सिलेंडर मिळत नसल्यामुळे एकच बोट फेरी सुरू आहे. सिलेंडर नसल्यामुळे दुसरी बोट फेरी सध्या बंद ठेवण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.